हे बघा घरात किती पसारा पडलाय. हे बघा ही सकाळची भांडी पडली आहेत. मी ऑफिसला गेले होते त्याच्यानंतर मी आत्ता आले आहे. आज पण मी का लवकर आले त्याचं कारण म्हणजे आज इलेक्शन आहे. इलेक्शनमुळे आम्हाला 2 तास लवकर ऑफिसमधून एकतर तुम्ही 2 तास लवकर 2 तास लेट जाऊ शकता किंवा 2 तास लवकर येऊ शकता असं होतं. सो मी आले म्हणजे लवकर आले. 2 तास लेट जाण्यापेक्षा ते लवकर आलेलं परवडलं. आणि आता एवढं सगळं काम आवरते मी. हे जे काय पसारा दिसतोय तो बघा 6:30 वाजत आलेत. मी आले तशी 4ला पण मी आल्यापासून लोळतच होते. मी अजून माझे कपडेसुद्धा चेंज नाही केलेत. आणि एवढं सगळं आवरते. त्याच्यानंतर पप्पा मला बोललेत की आपण ना म्हैसूर मसाला डोसा खायला जाऊ. ओज नको काय बनवत बसू. म्हटलं बरं झालं जेवण बनवायचा ताण वाचला माझा. सो मी आता पटापट हे सगळं आवरायला घेते कारण हा पसारा बघून मला टेन्शन आले सगळ्यात जास्त. मी पटापट घाईघाईमध्ये भांडी घासायला घेतली. त्याचं कारण म्हणजे मला आणि ऋतूला बाहेर जायचं होतं. ऋतूने नवीन पॅन्ट्स घेतल्या होत्या. त्या पॅन्ट्स तिला लूज होत होत्या. तर ती मला बोलली की इशू आपण जरा जवळच्याच मार्केटमध्ये जाऊ आणि फिटिंग करून आणू त्यांना. मी म्हटलं असं देतात का? जीन्सच्या पॅन्ट्स युजली फिटिंग करून देत नाही कारण त्याचं कापड जरा जाड असतं. मशीन खराब होण्याचे म्हणजे चान्सेस असतात बऱ्यापैकी. तिच्या मम्मीची पण मशीन आहे पण काकी तिला नाही देत करून फिटिंग कारण काकीचा मशीनवर खूप जीव आहे. काकी म्हणते बाई माझी मशीन खराब झाल्यावर परत त्याला खर्च करायला जायला लागेल. ते एवढं मोठं उचलायला लागेल आणि एवढं सगळं करत बसण्यापेक्षा तू जा बाहेर मी तुला पैसे देते आणि तू फिटिंग करू आण. म्हणून मी पटापट भांडी घासून घेतली आणि तेवढ्यात ती आली सुद्धा. सो आता माझं किचन झालंय साफ. पाणी घेतलं होतं प्यायला. तहान लागली फार काम करून करून. आता तेवढं बेडरूम आवडते बोलते काय नाही ग. आता तेवढं बेडरूम आवरते आणि मग मला जरा बाहेर जायचं तिकडे जाऊन येते. कंटाळा आला मला. कामावरून येऊन काम करायचा खूप कंटाळा येतो. आणि त्याच्यात आज सकाळी मी काय केलं होतं मटकीची डाळ असते ना त्याची भाजी केलेली, चपात्या केलेल्या आणि सोरट्याची चटणी होती. आता आय डोंट नो तुम्हाला सोरटे माहीत आहेत की नाही. त्याला जवस म्हणतात की अजून काहीतरी म्हणतात आय डोंट नो. पण त्याची चटणी केलेली. सो ते सगळं खाल्लं. आणि मी येताना फ्रँकी आणलेली. बापरे इतकी घाण फ्रँकी होती. असं नाव नाही ठेवू पण त्याच्यातला जो बटाटा होता तो शिळा होता त्याच्यामुळे ती मी फेकून दिली. सो ते पण पैसे वेस्ट गेले. बघू आता मी बाहेर जाणार आहे. तुम्ही बघा आता पुढे. काही नाही मी काय नाही छान दिसते. एवढं मी नवीन जीन्स घेतल्या काल त्या सगळ्या कमरेमध्ये लूज येते त्या मला फिटिंग करायचे. हो काल येते. हो काय झालं आता ती झाली फिटिंग करायला. तुम्हाला तिची एक जीन्स काढून दाखवली ना तुम्ही. इथे नाही दाखवू शकत. हा इथं नाही. एरिया इथे आमचं चालणं बोलणं. आणि आम्ही आमच्या जवळच्या मार्केटमध्ये चाललोय. तिकडं जरा मार्केट एक्सप्लोअर करायचं आणि आम्हाला आमच्या शाळेच्या टाइमचा वडापाव खायचा आहे आज आम्हाला. गाडी यायची. हो तो काका खूप छान बनवतो त्यांचा वडा. खूप पण छान. टेस्ट. अरे पण खूप टेस्टी आहे त्यांचा वडा. पण आता असलं पाहिजे. पण पाहिजे. हो आता असलं पाहिजे. शेवपुरी तुम्ही खाणार आहे. मी कम्प्लीट शाळेनंतरच चालले आता. काय हो मी गेलेच नाही आधी मध्ये. हाय ग. ऋतू तिची पॅन्ट शिवायला टाकत होती म्हणजे ऑल्टर करायला टाकत होती. शिवायला नाही ऑल्टर करायला टाकत होती. तेवढ्यात ती मला बोलली की तू हे जे मार्केट आहे ना ते एक्सप्लोअर कर. म्हटलं एक्सप्लोअर करण्यासारखं एवढं मोठं मार्केट नाही आहे. छोटंसं आहे. पण युजली मी इकडून ना काही घेत नाही. त्याचं कारण म्हणजे मी 1-2दा इथून काहीतरी म्हणजे ड्रेसेस घेतले होते पण ते ना 1 वॉशमध्येच खराब होतात. आणि त्यातले हे 2 ड्रेसेस मला खूप आवडले होते. मी विचारलं पण त्याची 1300 किंमत होती. मी म्हटलं काही म्हणजे बार्गेनिंग करून होतंय की नाही बघावं. मी थोडी बार्गेनिंग केली सुद्धा पण त्या काकीने काहीच कमी केलं नाही. म्हटलं जाऊ द्या. असाच एखादा ड्रेस म्हणजे मी फोटो काढून घेतला. असंच म्हटलं एखादा ड्रेस मी मिशोवर किंवा मिंत्रावर किंवा ऑनलाईन एखाद्या ॲपवर बघेन. जर मला तिथे परवडलं तर मी तिथे घेईन. नाही उगाच इथे कशाला पैसे वेस्ट करू. वेस्ट इन द सेन्स की म्हणजे घेऊ आणि नंतर क्वालिटी वगैरे कशी भेटेल मला ते काही माहीत नाही. पण इकडे ॲक्च्युली रिजनेबल रेटमध्ये बरंच काय काय मिळतं. त्या काकींचं जरा जास्तच महाग होतं पण बरंच काय काय मिळतं. आणि त्याच्यात ह्या मार्केटमध्येच ना गणपतीचं एक मंदिर आहे सुंदर. आणि मी खूप दिवस झालं कुठल्याच गणपतीच्या मंदिरात गेले नव्हते पाया पडायला. म्हणजे बरेच दिवस झालं माझं जाणं झालं नव्हतं म्हणून मी गेले मंदिरात. कारण ना मला हल्ली काय झालं काय माहिती व्हिडिओजमध्ये ना व्ह्यूज जात नाही आहेत. व्ह्यूज कमी जायला लागलेत माझ्या लॉंग व्हिडिओजला. आणि दुसरं म्हणजे माझ्या इंस्टाग्रामचे जे फॉलोअर्स आहेत ते कमी व्हायला लागलेत. बाई वाढायच्या जागी कमी व्हायला लागलेत. मला तर काहीच कळेना. म्हणून देवाला म्हणत होते देवा काहीतरी कर रे यूट्यूबमध्ये लवकर सक्सेसफुल होऊ दे. काय रे देवा प्लीज 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 ऐक माझं तेवढंसं.
छोटा स्टॉल आहे पण यांची पाणीपुरी खूप छान लागते. पण एक दिवस मी खाल्ली होती ना तेव्हा पुऱ्या लूज होते. हो, ही कुठे पण खायला गेली नाही की नावच करते. नाही, हिला कुठे घेऊन एक जायला मला मिनिट, भीती ऋतूचे वाटते. खूप नखरे. नाही, खूप माझे नखरे नाही, हिला सगळं जेवण परफेक्ट लागतं. माझं असं काही नाही, मला फक्त खायला द्या. आता हे मान्य कर. नाही. अरे मग मी चांगलं करते ना म्हणून मला परफेक्ट लागतं. हां, मी पण करते. हो. पण मी जास्त चुका नाही काढत जेवणामध्ये. खूपच घाणा चुकतात हो. मी नाव ठेवते. आपण पुरी लूज कोण खातं पाणीपुरीची? त्यांच्या समोरच त्यांना बोलते. काय माहिती मी त्यांची कॉपी त्यांना कळलं. हे बघा क्यूट क्यूट डॉगीज. खूप जास्त क्यूट आहेत ग बाई. यार आणि ती किती घोळका आहे त्यांचा. आणि त्यांची मम्मी ते बघा तिकडे झोपली आहे. दिसली? हा दिसली दिसली दिसली. पिलू, चिकू, चिकू. बाई यार बाई ते वर येतील नाही काय करत त्यांना दात तू पण ते नाही. येत आहेत. येऊ दे ना मग. भाई मला लई भीती वाटत. मम्मी काय करत नाही त्याची पक्का. ही नाही मम्मी मी तुला बोले ना तीच आहे ते बघ ती आहे म्हणते. काय करत नाही. बघू अगं ऋतू चावेल ते नाही चावेल. अगं कुत्रे नाहीच आवड. इथे पण तुम्ही खेळताय. ह्या छोट्या छोट्या कुत्तूसोबत म्हणजे छोट्या छोट्या कुत्र्याच्या पिल्लासोबत आमचं खेळून झालं. त्याच्यानंतर जवळच एक साईबाबाचं मंदिर होतं. ऋतूला म्हटलं चल आपण पाया पडून येऊ. ऋतू गेली पाया पडायला. नंतर मी सुद्धा तिच्या मागोमागून गेले. तर ऋतू मला बोलली की इशू दे मी तुझा व्हिडिओ काढते. तुझे व्हिडिओ लोक खूप कमी काढतात. तर मी म्हटलं हो हो ठीक आहे चालेल घे तू. पण देवाला मग आता सगळीकडे गेल्यावर ना माझं हल्ली एकच मागणं असतं देवा प्लीज यूट्यूबमध्ये लवकर सक्सेस दे रे. कारण खूप दिवस झाले आता माझं असं माणूस ना डिमोटिवेट व्हायला लागतो एकेकाळी म्हणजे एका टायमानंतर. तसं मला व्हायला लागलंय आता. प्लीज देवा काहीतरी कर. ऋतू आणि मी आम्ही किती वेळचा साईबाबांच्या मंदिरात बसलोय आणि आम्ही फर्स्ट टाइम दोघी एकत्र एका मंदिरात बसलोय. म्हणजे नॉर्मली आम्ही फॅमिली सोबत गेल्यावरच इतक्या वेळ बसतो मंदिरात. इतर ठिकाणी आम्ही खूप वेळ बसतो पण मंदिरात ह्यावेळी फर्स्ट टाइम बसलोय इतक्या वेळ. आणि त्या छोट्या छोट्या कुत्तूबद्दलच बोलत होतो आम्ही. तिला मी तिचा व्हिडिओ ऋतू बघ हे आज बसल्या बसल्या ऋतूची करामत ही नख मारले. नख मारलंय मला. मस्ती करता मस्ती आम्ही दोघी मस्ती पण करतो. आणि आम्हाला आजोबांनी एक 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 करून 3 वेळा प्रसाद दिला. पहिल्यांदा ती खडी साखर दिली. दुसऱ्यांदा ते गोल गोल काय असतं ते साखरेचं असं काहीतरी असतं. आणि तिसऱ्यांदा रवा दिला. म्हटलं अजून थोडा वेळ बसतो तर काका जेवण देतील. बाबा खूप क्यूट आहे. खूप क्यूट चला आता जीन्स फिटिंग झाली असेल. हो झाली. पिशवीवरून चला झोला भारतीचा झोला घे. माझे पप्पा माझी वाट बघत. आम्ही इतकं फिरलो पण आम्हाला वडापाव नाही भेटलाय. 4-5 सगळे बंद. सगळे बंद. आम्हाला दोघींना ना कोणाची तरी पनोती लागली. आम्ही कोणाला जर हे बघत असेल ना तर प्लीज लावू नका. कोणाला तरी वाटतं की आम्ही दोघींनी एकत्र व्हिडिओज नाही बनवू किंवा आम्ही दोघींनी एकत्र राहू नाही. कारण ना तिच्या याला व्ह्यूज जात आहे आणि माझे तर डायरेक्ट सबस्क्रायबर फॉलोअर्स गायब व्हायला लागले. व्ह्यूज जात नाही इथपर्यंत ठीक आहे भाई. आत्ता जो मी लास्ट आमच्या दोघींचा फेशियलचा व्हिडिओ टाकलाय त्याला मला सांगायला लाज वाटते 63 व्ह्यूज केले. आणि एवढे कमी कधीच नाही. हो म्हणजे मी जेव्हापासून चॅनल सुरू केले ना तेव्हापासून पण मला आयुष्यात कधी 63 गेले नाहीत. म्हणजे इतकी घाण पण लागली. वडापाव खाल्लाय ऋतू इतकं तिखट लागलाय. या मार्केटमध्ये अख्खी दुनिया आहे पण पाणीच नाही. नाही आणि त्या वडापावाल्याकडे पाणी होतं पण त्याचे वडापाव तळून त्याच्या समोरच बॉटल होतं. हो आणि ते खूप गरम झालं होतं. आणि आता जर हा हात डोळ्याला लागला ना तर डोळे पण राहणार नाही घरी जायचं. त्याच्यासाठी आता थंड बर्फ घ्यायला लागेल पाण्यासोबत. इतकं तिखट लागलं. आणि आम्ही ती अशी ग्रीनवाली मिरची घेतली म्हणजे ती डार्क ग्रीनवाली घेतली. आम्ही लाईट ग्रीनवाली नाही घेतली डार्क ग्रीनवाली म्हणजे ती इतकी तिखट होती. अगं आज इलेक्शन आहे. आज कसं चालू असणार ऋतू. आज फक्त भांडी कुंडी चालू आहे. खूप तिखट लागले खरं. मी इतकी तिखट खाणारी पण मला ती मिरची लय तिखट लागली. आणि ऋतूने त्याच्या आधी पण धूर काढला. ऋतूच्या पाय पाणीपुरी शेवपुरी नाही शेवपुरी अख्ख्या मिरच्या. हा अख्ख्या मिरच्या. आणि खाल्लो जो दूर निघाला. आमचं बाहेर जायचं खायला ठरलं होतं पण आशुतोष त्याच्या मित्रांसोबत बाहेर मोरल ऑफ द स्टोरी मी तुम्हाला सांगू शकत नाही. आशुतोष त्याच्या मित्रांसोबत बाहेर खायला गेले. पप्पा मला मी बाहेरून ऋतूसोबत गेले आहोत तुम्हाला तर माहिती अख्ख्या जगाला माहिती आम्ही खाऊन येतो. तर पप्पा मला बोलले की माझ्या पुरता फक्त डाळ भात लाव आणि तोंडी लावायला असं काहीतरी कर. तोंडी लावायला इन द सेन्स की साईड डिश काहीतरी कर. लोणचं वगैरे काय ना नाही मला लागते काय म्हणत येत नाही. करू माझं आता नाही ग ताप ना. आता मला जायचंय जरा कुठे. ठीक आहे कर.